अमरावतीच्या दर्यापूर शहरांमध्ये काल मध्यरात्री अवैध जनावरांचे वाहन घेऊन जात असताना त्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कोल्हापूर येथून इनोव्हा वाहनांमध्ये कोंडून 7 जनावरे हे अकोल्याच्या दिशेने घेऊन जात होते। सदर घटनेची माहिती हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली व हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या अवैध जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाला पाठलाग करत सदर वाहन बाभळी परिसरामध्ये अडवले। त्या वाहनातून कुजून ठेवलेले जनावर हे बाहेर काढण्यात आले, परंतु त्या दरम्यान हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी सदर वाहनाची तोडफोड केली। त्या तोडफोडीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले होते। या दरम्यान हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली, त्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। वाहनाची तोडफोड करू नये, जनावरे व वाहन पोलीस स्टेशनला घेऊन जावे असे बाभळी परिसरातील मुस्लिम समुदायातील लोकांनी म्हटले। मात्र त्यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद होत या वादाचं रूपांतर दगडफेकीत झाले। या दरम्यान परिसरात दगडफेक झाल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी मध्यरात्री बंदोबस्त वाढवत या घटनेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला व घटनेतील वाहन व 6 जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली। या दोन्ही गटातील काही आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध आता दर्यापूर पोलीस लावत आहे। या घटनेमध्ये पोलिसांच्या फर्यादीनुसार राईट्सचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे।